हॅलो गाईज. सो द स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये आपण आता एक नवीन कन्सेप्ट पुढचा शिकणार आहे, शेप, साईज अँड ओरिएंटेशन. ठीक आहे, आता कोणाचा शेप, कोणाचे ओरिएंटेशन हे सगळं आता आपण डिटेलमध्ये बघू. हा टॉपिक एंट्रन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत. आता ह्या टॉपिकला मी दोन याच्यात डिवाईड केलं. मी फर्स्ट लेक्चर आता तुम्हाला घेणार, त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक लेक्चर पण असणार ज्यात पण आपण ह्याच गोष्टी शिकणार आहोत. तसे दोन लेक्चर आहेत शेप, साईज अँड ओरिएंटेशनचे. तुम्ही दोन्ही लेक्चर अटेंड करायचे. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आता आपण गाईज स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये काय काय गोष्टी बघितल्या. आपण डिफरंट क्वांटम नंबर बघितले, प्रत्येक क्वांटम नंबर काय काय इंडिकेट करते आपण हे बघितलं. त्याच्यानंतर सपोज आपण म्हटलेलं आहे की बा एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, पी सबशेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन बसतात, पी सबशेलची कॅपॅसिटी, पी सबशेलमध्ये 3च ऑर्बिटल काय, ह्या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला रिझन सुद्धा सांगितलेलं आहे. बॉ पाउलीज एक्सप्लोजन प्रिन्सिपल काय, त्याच्यानंतर तुमचं हंट्स रूल काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितल्या. अबव प्रिन्सिपल आपण बघितलं. त्याच्यानंतर आता आपल्याला बेस तर आपला क्लिअर झाला, ठीक आहे. पण आता आणखी आपण आज जाणार आहेत काही गोष्टींची स्टडी करायला. बघा काय, आता अगर तुम्ही ॲटम डोळ्यांनी बघायचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला दिसणार नाही, कारण की ॲटम खूपच छोटा असतो, स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. आता त्या स्मॉलेस्ट पार्टिकलच्या आत पण आपण आता 3 लोक बघतोय, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. आणि सध्या आपण आता इलेक्ट्रॉनचे लोकेशनची स्टडी करतोय. व इलेक्ट्रॉन ॲक्च्युली कुठे लोकेटेड झाला आहे, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून नाव देतो, इलेक्ट्रॉनचं एक्झॅक्ट लोकेशन. आता मग आपल्याला असं माहीत पडलं की इलेक्ट्रॉन शेलमध्ये आहे. नंतर पुढे चालून माहीत पडलं की शेलमध्ये पण सबशेल आहेत. त्याच्यानंतर माहीत पडलं की सबशेलमध्ये पण ऑर्बिटल आहेत आणि इलेक्ट्रॉन ॲक्च्युली तिथे लोकेटेड आहे. आता कुठल्या शेलमधल्या कुठल्या सबशेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्या त्या आपण आता बाजूला ठेवू. आता जो पहिला क्वांटम नंबर आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो आपल्याला शेलबद्दल इन्फॉर्मेशन देते. दुसरा ॲझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो आपल्याला सबशेलबद्दल माहिती देते. थर्ड जो आहे तो आपल्याला ऑर्बिटलबद्दल माहिती देते. आणि फोर्थ जो आहे स्पिन क्वांटम नंबर, तो स्पिनबद्दल इन्फॉर्मेशन देते. याच्या व्यतिरिक्त हे क्वांटम नंबर पण आपल्याला भरपूर साऱ्या इन्फॉर्मेशन देतात. जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे गाईज, तो आपल्याला साईजबद्दल इन्फॉर्मेशन सांगते. आता ऑफकोर्स तुम्ही अगर तिसरी शेल म्हणसान, तुम्ही चौथी शेल म्हणसान, तुम्ही 5वी शेल म्हणसान, तर जशा जशा शेल वाढत चालला तसं तसं साईज वाढत चालली. अंडरस्टूड. तर मी सिम्पली म्हणतो की बा प्रिन्सिपल क्वांटम नंबरवरनं आपल्याला साईजची इन्फॉर्मेशन भेटते. तसंच ॲझिमुथल क्वांटम नंबर शेपची इन्फॉर्मेशन देते, मॅग्नेटिक क्वांटम नंबर ओरिएंटेशनची इन्फॉर्मेशन देते. आता प्रश्न असणार की ओरिएंटेशन कोणाचं, आपण डिटेलमध्ये बघणार आता तेच टॉपिकमध्ये. आणि स्पिन क्वांटम नंबर आपल्याला स्पिनची इन्फॉर्मेशन देते की बा एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर एक क्लॉकवाईज चालला तर दुसरा अँटी क्लॉकवाईज. ही लिटिल बिट इन्फॉर्मेशन आपल्याला हा देते. आता नीट बघा, आपला हे तर आपल्याला कळलं, ठीक आहे, कुठला क्वांटम नंबर कशाची इन्फॉर्मेशन देते हे बघितलं. आता हे ओरिएंटेशन वगैरे काय असते आपण हे डिटेलमध्ये बघणार आहे, शेप आणि ओरिएंटेशन काय असतात ह्या गोष्टी. आता आपण आतापर्यंत आपल्या डोक्यात काय आलेलं आहे ते आपण बघू की ॲटमच्या अंदर सेंटरला एक न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरून राहिले. ओके. आता सायंटिस्ट लोक काय करतात नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले आता तुम्ही आपला तर हा ॲक्च्युली केमिस्ट्री चालू आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की भरपूर सारे सब्जेक्ट इंटर रिलेटेड असतात. तुम्ही फिजिक्समध्ये मी तुम्हाला एक लेसन शिकवणार आहे, ॲटम, मॉलिक्युल अँड न्यूक्लिय. त्या ॲटम, मॉलिक्युल अँड न्यूक्लियच्या सगळ्यात सुरुवातीलाच काही सायंटिस्ट आपल्याला ॲटमचं जे मॉडेल असते त्याच्या इन्फॉर्मेशन देतात. तर तसेच एक सायंटिस्ट आहेत रुदरफोर्ड. त्या रुदरफोर्ड सायंटिस्टनी ॲटमबद्दल इन्फॉर्मेशन देताना भरपूर सारे पॉस्च्युलेट मांडलेले आहेत आपल्यासमोर. पॉस्च्युलेट म्हणजे अझम्पशन की बा ॲटम असा असा असणार, ॲटम तसा तसा आहे, ॲटम हे आहे. कारण की ॲटम आपल्या डोळ्याने दिसत नाही, आपल्याला काही थेरीच्या बेसिसवरच काही गोष्टी अज्युम करून तुमच्यापर्यंत सांगतो मी किंवा सायंटिस्ट लोक सांगत असतात. तर तसंच रुदरफोर्ड सायंटिस्टनं काही पॉस्च्युलेट बनवले ॲटमच्या रिलेटेड. त्यातलं एक पॉस्च्युलेट रुदरफोर्डने असं म्हटलं होतं की न्यूक्लियसच्या अराउंड जो इलेक्ट्रॉन आहे तो रिव्हॉल्व होऊन राहिला. रिव्हॉल्व म्हणजे न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरून राहिला. आता हे रुदरफोर्डनं सांगितलं त्याच्या पॉस्च्युलेटमध्ये. पण रुदरफोर्डनं हे नाही सांगितलं की इलेक्ट्रॉन फिरून राहिला तर इलेक्ट्रॉन कुठेही फिरू शकते का, कुठे फिरू, शेल बिलचं असं काही इन्फॉर्मेशन त्यानं दिले नाही. फक्त रुदरफोर्डनं एक पॉस्च्युलेट बनवलं की बा ॲटममध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते न्यूक्लियसच्या अराउंड फिरून राहिले. रुदरफोर्डचं असं पॉस्च्युलेट बनलं. मग आता कधी पण एखादी गोष्ट, काही सायंटिस्ट लोक जे एखादी गोष्ट जेव्हा सांगतात, मांडतात, तर बाकीचे इतर सायंटिस्ट लोक काय करत असतात, ती गोष्ट खोटी दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अगर कुठल्याच सायंटिस्टला ती गोष्ट खोटी दाखवता आली नाही तर याचा अर्थ मी जे काही गोष्ट बोलतोय ते खरी असणार. म्हणजे तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचं आहे. सपोज मी एखादा शोध लावला
किंवा एखादी गोष्ट सांगितली की बा सूर्य पृथ्वीभोवती फिरून राहिला, चला मी असं सांगितलं. आता बाकीचे सायंटिस्ट लोक जे असतील ते मला खोटं करण्याचा प्रयत्न करतील. आता सगळेच्या सगळे अगर सायंटिस्ट लोक मला मला खोटं ठरवता नाही आलं म्हणजे ते फेल ठरले, मग याचा अर्थ मी जी गोष्ट सांगितली ती खरी असणार, असं आधीच्या काळात होत होतं. तर तसं जेव्हा रुदरफोर्डनं म्हटलं की न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होऊन राहिले, तर काही सायंटिस्टचं म्हणणं होतं की ठीक आहे, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक ॲक्च्युली फिजिक्समध्येच तुम्ही एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जेव्हा तुम्ही कन्सेप्ट शिकसान त्याच्यात एक पॉईंट असा आहे की एखादा चार्ज पार्टिकल अगर ॲक्सलरेट होत असला, ॲक्सलरेट म्हणजे ज्याचं ॲक्सलरेशन होऊन राहिलं, एखादा चार्ज पार्टिकल अगर ॲक्सलरेट होत असला तर तो चार्ज पार्टिकल काही ना काही एनर्जी इमिट करते. आता मी हा तुम्हाला थिअरॉटिकल कन्सेप्ट सांगून राहिलो, तुम्हाला हा कन्सेप्टमध्ये काही नावं येतील ते जरी नाही कळले तरी चालेल, पण मी एक जस्ट अगोदरचं थिअरॉटिकल बॅकग्राऊंड सांगतो याच्यामागे काय. तर बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीच्या नुसार कन्सेप्ट असा आहे की एखादा चार्ज पार्टिकल अगर ॲक्सलेट होऊन राहिला, इमॅजिन करा एखादा चार्ज पार्टिकल अगर गोल फिरून राहिला तर तो ॲक्सलेट होत असते. कारण की तुम्ही फिजिक्समध्ये शिकसान सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पार्टिकल हा ॲक्सलेट होत असते, म्हणजे त्याचं ॲक्सेशन होऊन राहिला, चला असं समजा. तर एखादा चार्ज पार्टिकल जेव्हा जेव्हा ॲक्सलेट होणार तेव्हा तो एनर्जी इमिट करते, असं त्या थेरीचं म्हणणं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये आपण त्या गोष्टी शिकू आणि ती थेरी प्रूफ पण वेल प्रूव्हन होती, प्रूफ केलेली होती, ट्रस्टेड होती. मग आता रुदरफोर्डचं जे म्हणणं आहे की न्यूक्लियसच्या अराउंड इलेक्ट्रॉन गोल फिरून राहिला बा, मग आता त्या म्हणण्यावर सायंटिस्ट लोक काय म्हणतात, सपोज आता तुमची पहिली शेल आहे, नंतर तुमची दुसरी शेल आहे, नंतर तुमची तिसरी शेल आहे, अशा तुमच्या शेल आहेत आणि प्रत्येक शेलची काही ना काही गाईज एनर्जी असते. आपण अबव प्रिन्सिपल बघितलेला आहे. सगळ्यात पहिल्या शेलची एनर्जी कमी, चला समजा 5, दुसऱ्या शेलची एनर्जी 10, तिसऱ्या शेलची एनर्जी 15. जसं जसं शेल वाढत चालला तसं तशा एनर्जी त्यांच्या वाढून राहिल्या. ओके, आता आपण एक 3 शेल घेतल्या, पहिल्या शेलची 5 एनर्जी, दुसऱ्याची 10, तिसऱ्याची 15. आता इमॅजिन करा एक इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेलमध्ये गोल फिरून राहिला. आता इलेक्ट्रॉनवर चार्ज असते निगेटिव्ह. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी काय सांगते, हा चार्ज जो आहे हा ॲक्सलेट होऊन राहिला, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनुसार हा जो चार्ज आहे जो ॲक्सलेट होऊन राहिला तो काही ना काही एनर्जी इमिट करणार, बरोबर. आता जो तुमचा इलेक्ट्रॉन आहे जो तिसऱ्या शेलमध्ये फिरून राहिला आणि तिसऱ्या शेलची एनर्जी किती आहे 15, तर आपण असं इमॅजिन करू या इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे 15, ठीक आहे. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी सांगते की आता इलेक्ट्रॉन जो आहे तो ॲक्सलेट होऊन राहिला तर तो काही ना काही एनर्जी इमिट करणार. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा 15तली 5 एनर्जी इमिट करते इन द फॉर्म ऑफ लाईट, इन द फॉर्म ऑफ हीट, असं समजा काही. मग आता इलेक्ट्रॉनकडे किती एनर्जी राहिली 10, मग हा इलेक्ट्रॉनकडे 10 एनर्जी राहिली तर तो तिसऱ्या शेलमध्ये राहणार का, नाही, तो आता येऊन जाणार दुसऱ्या शेलमध्ये, कारण की 10वाल्या एनर्जीसाठी जागा कुठे आहे दुसऱ्या शेलमध्ये. मग आता इलेक्ट्रॉनला दुसऱ्या शेलमध्ये. आता परत इलेक्ट्रॉन फिरून राहिला म्हणजे हा ॲक्सलेट होऊन राहिला, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनुसार हा इलेक्ट्रॉन ॲक्सलेट होऊन राहिला तर हा एनर्जी परत इमिट करणार, तर हा 10तनं परत 5 इमिट करून टाकते. आता राहिली किती याच्याकडे 5. मग आता इलेक्ट्रॉन कडे 5 एनर्जी आहे आणि तो 5वाल्या एनर्जीवाल्या लोकेशनवर जाईल म्हणजे हा इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलमध्ये परत जम्प करीन. मग आता इलेक्ट्रॉन पहिल्या शेलमध्ये फिरून राहिला. आता इलेक्ट्रॉन फिरून राहिला तर आता इलेक्ट्रॉन ॲक्सलेट होऊन राहिला, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनुसार आताही त्याने एनर्जी इमिट करायला पाहिजे, तर तो परत 5 जूल एनर्जी इमिट करून टाकते. तर आता इलेक्ट्रॉनकडे एनर्जी किती 0, म्हणजे इलेक्ट्रॉन जाऊन कुठे आदळणार न्यूक्लियसवर. पण ॲक्च्युली रियालिटीमध्ये तर असं होऊन नाही राहिलं की इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियसवर जाऊन आदळतील. अगर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये आला ना तर त्या ॲटमचं स्ट्रक्चर एकदम अनस्टेबल होऊन जाणार. आता जो रुदरफोर्डनं आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती गोल फिरून राहिला, तर एक सायंटिस्ट लोकांना मग त्याला असं सांगितलं की बा अगर इलेक्ट्रॉन गोल फिरत असणार तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनुसार तर असं व्हायला पाहिजे, तिसऱ्या शेलमधून तो दुसऱ्यामध्ये, दुसऱ्यामधून पहिल्यामध्ये, पहिल्यामधून तो न्यूक्लियसमध्ये, मग तर ॲटम अनस्टेबल व्हायला पाहिजे. मग तुम्ही जे सांगून राहिले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसबद्दल रिव्हॉल्व होऊन राहिला ती गोष्ट तर खरी आहे. मग रुदरफोर्ड जवळ याच्याबद्दल काही आन्सर नव्हतं, रुदरफोर्डला एक्सप्लेन नाही करता आलं, म्हणून रुदरफोर्डची थेरी फेल झाली. म्हणजे रुदरफोर्डला ॲटमला एक्सप्लेन नव्हतं करता आलं. त्यानं म्हटलं तर होतं इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरून राहिला, पण बाकीच्या सायंटिस्ट लोकांना मग हे सगळं सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. मग रुदरफोर्ड जर कुठला आन्सर नव्हतं तर रुदरफोर्डची ती थेरी फेल झाली. मग त्याच्यानंतर एक सायंटिस्ट आला बोर, आणि बोरनी थेरी काय सांगितली नीट बघा. बोर सायंटिस्ट काय म्हणते की रुदरफोर्डचं जे म्हणणं आहे ते 50% करेक्ट आहे की इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरून राहिले, पण अशा काही पर्टिक्युलर जागा आहेत, सगळ्याच ठिकाणी तो फिरून नाही राहिला
न्यूक्लियसच्या अवतीभोवती असे काही पर्टिक्युलर रिजन्स आहेत ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकते आणि त्या रिजनमध्ये फिरण्यासाठी काही अँग्युलर मोमेंटम वगैरे काही त्यानं कंडिशन टाकली ते आपण फिजिक्समध्ये शिकू डिटेलमध्ये. मी फक्त थोडक्यात तुम्हाला आता केमिस्ट्री टॉपिक आहे म्हणून सांगतोय की बोहरनं काय सांगितलं की न्यूक्लियसच्या अराउंड असे काही पर्टिक्युलर रिजन आहेत त्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन फिरू शकतो, जेणेकरून मग त्या रिजनमध्ये अगर इलेक्ट्रॉन फिरणार तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीचं काही व्हायोलेशन होणार नाही. आणि मग ती गोष्ट प्रूफसुद्धा केली बोहरनं. आणि मग सायंटिस्ट लोकांनी काय म्हटलं की बा न्यूक्लियसच्या अवतीभोवती काही पर्टिक्युलर, सगळेच नाही इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती कुठेही नाही फिरून राहिला, काही पर्टिक्युलर रिजन आहेत. मी थोडक्यात एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. इमॅजिन करा हा न्यूक्लियस आहे, तर सपोज हा एक पर्टिक्युलर रिजन असणार, हा एक पर्टिक्युलर रिजन असणार, हा एक पर्टिक्युलर रिजन असणार. तर काही ठराविक रिजन आहेत न्यूक्लियसच्या अराउंड ज्या रिजनमध्येच इलेक्ट्रॉनचं असण्याची शक्यता जास्त असते आणि त्या रिजनला सायंटिस्ट लोकांनी नाव दिलं सबशेल. ओके, आता हा झाला फिजिक्सचा कन्सेप्ट. आता तुम्ही डिटेलमध्ये फिजिक्समध्ये या सगळ्या थिअरी आपण शिकू फिजिक्समध्ये. आता केमिस्ट्री चालू आहे तर मी परत केमिस्ट्रीमध्ये येतो. आणि सायंटिस्ट लोकांनी काय डिफाईन केलं गाईज, असा रिजन ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉनची असण्याची शक्यता जास्त आहे त्या रिजनला त्या लोकांनी नाव दिलं सबशेल. अंडरस्टूड. मग ते रिजन ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉनची असण्याचा प्रोबॅबिलिटी एकदम कमी आहे त्या रिजनला काय म्हणतात ते आपण आता सेकंड लेक्चरमध्ये बघणार आहे. आपण हा टॉपिक 2 लेक्चरमध्ये डिवाइड केला, तर आता आपण हे पहिल्या लेक्चरमध्ये बघू. तर ठीक आहे, मग आता सायंटिस्ट लोकांनी त्याला नाव दिलं सबशेल. सेकंड सायंटिस्ट लोकांनी काय स्टडी केलं की आता हे जे इलेक्ट्रॉन आहेत ज्या रिजनमध्ये आता हे इलेक्ट्रॉन आहेत त्या रिजनचा, आता कसं ॲटम जो आहे तो एक 3D मॉडेल आहे गाईज. ॲटम जो आहे तो आपला 3D ऑब्जेक्ट आहे. तर इलेक्ट्रॉन जे आहेत ज्या रिजनमध्ये अवेलेबल आहेत त्या रिजनचा एक पर्टिक्युलर कुठला तरी शेप असणार. तो शेप सायंटिस्ट लोकांनी स्टडी केला विथ द हेल्प ऑफ ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. तर ऑर्बिटल वेव्ह फंक्शन हा एक बेसिकली मॅथमॅटिकल टॉपिक आहे, थोडा ग्राफिकल टॉपिक आहे, तो सुद्धा आपण शिकू, डोंट वरी. पण मी सध्या फक्त तुमच्यासमोर नाव आणतोय की एक ऑर्बिटल वेव्ह फंक्शन या टॉपिकवरनं, या स्टडीवरनं सायंटिस्ट लोकांनी काय केलं, हे रिजनचे ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉनची असण्याची शक्यता जास्त आहे त्या रिजनचे स्टेप स्टडी केले आणि असं फायनली कन्क्लूड झालं की जो एस सबशेल आहे त्या एस सबशेलचा जो शेप आहे तो आहे स्पेरिकल. पी जो सबशेल आहे त्या पी सबशेलचा शेप आहे डम्बेल. आता तुम्ही जिममध्ये करता ना डम्बेल, हे बघा हे डम्बेल, याला आपण लोब्स म्हणतो. हा लोब म्हणजे 2 लोब आहेत आणि या फायनली शेपला आपण म्हणतो डम्बेल. आणि जो डी सबशेल आहे त्या डी सबशेलचा जो शेप होता तो डबल डम्बेल सारखा होता. बघा 2 डम्बेल दिसून राहिले, हा एक आणि हा एक. टोटल लोब अगर तुम्ही काउंट केले तर 4 लोब आहेत. ठीक आहे, तर असे या सबशेलचे त्या लोकांनी शेप स्टडी केले. मी परत सांगतो कुठल्या कन्सेप्टच्या बेसिसवर हे शेप स्टडी केले गेले, ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. म्हणजे शेप ऑफ सबशेल इज स्टडीड विथ द हेल्प ऑफ ऑर्बिटल वेव्ह फंक्शन. या ऑर्बिटल वेव्ह फंक्शन हा एक मॅथमॅटिकल टॉपिक आहे ज्यात भरपूर ग्राफिकल ॲनालिसिस करून सगळ्या सायंटिस्ट लोकांनी हे प्रोबॅबिलिटी ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे त्या ठिकाणचा शेप स्टडी केला आणि हे तुमच्यासमोर मी शेप्स आणले. ओके, डोंट वरी, आपण गोष्टी शिकू, डोंट वरी. ठीक आहे, मग सर तुम्ही एफ पण तर सबशेल शिकू लिहिली आहे, एफ सबशेलचा शेप सांगा. तर ठीक आहे, एफ सबशेलला पण पर्टिक्युलर शेप आहे पण तो आपल्या थ्रूआउट NCERTमध्ये पण गिवन नाही आहे. द रिझन बिहाइंड की जसे जसे तुमच्या सबशेल वाढत जातात तसे तसे त्या सबशेलचे जे शेप्स असतात ते अतिशय क्रिटिकल कॉम्प्लिकेट होत जातात. त्यामुळे ऑन बोर्ड किंवा ऑन पेपर त्या गोष्टी रिप्रेझेंट करणं कठीणसुद्धा जाते. त्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये एफ सबशेलचा जो शेप आहे तो गिवन नाही आहे. म्हणून आपण एस, पी आणि डी पर्यंत शिकू. ठीक आहे, चला आता हळूहळू स्टडी आपण समोर नेऊ. आता इथपर्यंत आलो. ठीक आहे, सबशेलचे आपल्याला शेप कळले. ओके, नाव आता हे पण कळलं आपल्याला ऑर्बिटल वेव्ह फंक्शन काय आहे म्हणजे कशासाठी यूज होते. आता आपण सगळ्यात पहिला सबशेल घेऊ गाईज, एस सबशेल. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या गाईज. अगर एस सबशेल नाव आलं माझ्यासमोर तर मी म्हणतो एल ची व्हॅल्यू किती आहे 0. अंडरस्टूड. आणि एम ची व्हॅल्यू किती आहे 0. जस्ट अ मिनिट. ओके गाईज, एल ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि एम ची व्हॅल्यू किती आहे 0. आता नीट बघा, एल जो असतो तो काय असतो, ॲझिमुथल क्वांटम नंबर. अँड व्हॉट इज एम, एम इज द मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आता मला सांगा, मला ॲझिमुथल क्वांटम नंबर वरनं कोण कळते, एस. म्हणजे नीट लक्ष द्या, आपल्याला ॲझिमुथल क्वांटम नंबर कोणाची इन्फॉर्मेशन देत असते, सबशेल. आणि सबशेलचा आपण काय स्टडी केलेला आहे, शेप. म्हणजे अल्टिमेटली ॲझिमुथल क्वांटम नंबर आपल्याला शेपची इन्फॉर्मेशन देते.
नाव आता मॅग्नेटिक काउंटर नंबर. आता मॅग्नेटिक काउंटर नंबर किती आला 0. पे अटेन्शन. जेव्हा गाईज तुमच्याकडे एस सबशेल आहे तर तुमचा शेप कसा आहे स्पेरिकल असा बॉलसारखा. 3D तुम्ही बॉल इमॅजिन करा. आता कसं असते ॲटम जो असतो तो 3D ऑब्जेक्ट आहे. तो 3D ऑब्जेक्ट असल्याच्या ना ज्या स्पेसमध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे तो स्पेस सुद्धा 3D असतो. तर तसंच एस जो शेप आहे एस शेप हा कसा आहे स्पेरिकल. आता तो एक्स डायरेक्शननं ओरिएंटेड आहे की वाय डायरेक्शननं ओरिएंटेड आहे की झेड डायरेक्शननं ओरिएंटेड आहे. तर तुम्ही इमॅजिन करा 3 ॲक्सिस आहेत. यू इमॅजिन असे 3 कॉर्डिनेट ॲक्सिस आहेत आणि या कॉर्डिनेट ॲक्सिसचा जो सेंटर आहे एक सेकंड सेंटर आहे ओरिजिन ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एक स्पियर इमॅजिन करा. तुम्ही बॉल इमॅजिन करा. म्हणजे तो ना तर एक्स दिशेनं ओरिएंटेड आहे ना तर वायनं ना तर झेडनं. म्हणून बघा एमची जी व्हॅल्यू आली ती 0 आली. म्हणून आपण काय म्हणतो नो ओरिएंटेशन. म्हणून आपण म्हणत असतो की मॅग्नेटिक काउंटर नंबर जो आहे तो ओरिएंटेशनबद्दल इन्फॉर्मेशन देते. आता बघा हळूहळू तुम्हाला कळत जाणार. सो मी काय म्हणतो हा जो एस सबशेल आहे त्या एस सबशेलचा शेप दिसतो स्पेरिकल आणि तो अशा प्रकारे ओरिएंटेड झालेला आहे. ओके. आता एमची व्हॅल्यू 0 आली म्हणून मी म्हटलं नो ओरिएंटेशन. फाईन. आता हळूहळू पुढे जाऊ आणखी. आता लेट्स टॉक अबाउट पी सबशेल गाइज. आता पी सबशेलसाठी वी एवरीबडी नो कि एल का वैल्यू 0 होता है. अब जब एल का वैल्यू 0 होता है तो मैग्नेटिक काउंटर नंबर हमारे पास क्या आते हैं -1 0 +1. अब ध्यान से देखो पी सबशेल का हमारे पास शेप है डंबेल. पी सबशेल कैसा दिखता है डंबेल तरीका. आता हे बघितलं गेलं की पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल आहेत 1 2 3. ठीक आहे. आता हा जो पी सबशेल आहे याच्यात 3 ऑर्बिटल आहेत म्हणजे टोटल 6 इलेक्ट्रॉन आहेत. आता मला सांगा सगळेच्या सगळे 6 इलेक्ट्रॉन तर एका ठिकाणी थांबणं पॉसिबल नाही आहे. तर हे जे 6चे 6 इलेक्ट्रॉन आहेत हे 6चे 6 इलेक्ट्रॉन 3 ऑर्बिटलमध्ये डिवाइड होतात. याच्यात 2 याच्यात 2 आणि याच्यात 2. ठीक आहे. आता नीट बघा हे जे 3 ऑर्बिटल आहेत हे 3 ऑर्बिटल कशा प्रकारे ओरिएंटेड झालेले आहेत याची इन्फॉर्मेशन आपल्याला देते मॅग्नेटिक काउंटर नंबर. आता मॅग्नेटिक काउंटर नंबरचे किती व्हॅल्यू आल्या 3. याचा अर्थ हा जो तुमचा पी सबशेल आहे हा 3 वेजमध्ये ओरिएंट झालेला आहे. नीट लक्ष द्या कुठला जो पी सबशेल आहे हा 3 वेनं ओरिएंट झालेला आहे. एक पी जो ऑर्बिटल आहे तो एक्स डायरेक्शननं ओरिएंट झालेला आहे ज्याला मी पी एक्स नाव देणार. एक पी ऑर्बिटल वाय डायरेक्शननं ओरिएंट झालेला आहे ज्याला मी पी वाय म्हणणार. आणि एक पी ऑर्बिटल आहे जो झेड डायरेक्शननं ओरिएंट झाला आहे ज्याला मी पी झेड म्हणणार. आता वाय जेवढ्या दूर दूर इलेक्ट्रॉन राहतील तेवढी जास्त आपल्याला स्टेबिलिटी भेटणार हे आपल्याला माहिती आहे कारण की इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे निगेटिव्ह. तर आता बघा झालं कसं ओरिएंटेशन. शेप तर आपल्याला कळला पीचा कसा आहे. अरे यार एक सेकंड वेट अ मिनिट. सी गाइस इमेजिन. ओके. अभी देखो ये हो गया एक्स एक्सिस ये हो गया वाई एक्सिस और ये हो गया जेड एक्सिस. ठीक है हम लोगों ने एक इमेजिन किया. अभी पी का शेप कैसा है इस तरह से. अब पी में 3 ऑर्बिटल है. अब तीनों के तीनों ऑर्बिटल तो इकट्ठा होंगे नहीं क्योंकि अगर तीनों ऑर्बिटल इकट्ठा आ गए तो 6 के 6 इलेक्ट्रॉन पास में आ जाएंगे तो रिपल्सन बहुत ज्यादा हो जाएगा तो अनस्टेबिलिटी मिल जाएंगी. तो ये तीनों ऑर्बिटल क्या होते एक में से बहुत ज्यादा से ज्यादा दूर ओरिएंटेड होते हैं. तो सबसे पहला जो ऑर्बिटल है वो एक्स डायरेक्शन से ओरिएंटेड होता है एक्स एक्सिस के ऊपर. दूसरा जो पी ऑर्बिटल है वो वाई डायरेक्शन के अलॉन्ग ओरिएंटेड होता है. और जो तीसरा पी ऑर्बिटल है वो जेड डायरेक्शन से ओरिएंटेड होता है ताकि तीनों ऑर्बिटल एक में के ज्यादा से ज्यादा दूर हो जाएंगे. तो देखो जो पी ऑर्बिटल एक्स डायरेक्शन से ओरिएंटेड है उसको मैंने पी एक्स नाम दिया, इसको मैंने पी वाई नाम दिया और इसको मैंने पी जेड नाम दिया. आर यू गेटिंग गाइस. तो इसलिए हम लोग पी ऑर्बिटल को 3 नाम देते हैं पी एक्स पी वाई पी जेड. कैसे पता चला हमको 3 ओरिएंटेशन है मैग्नेटिक काउंटर नंबर से. मैग्नेटिक काउंटर नंबर के 3 वैल्यू है इसका मतलब पी जो ऑर्बिटल है वो 3 वे से ओरिएंटेड हुआ है. इसलिए हम लोग बोलते हैं कि मैग्नेटिक काउंटर नंबर हमें ओरिएंटेशन के बारे में इंफॉर्मेशन देता है कि हमें पता चले कि मैक्सिमम पॉसिबिलिटी ओरिएंटेशन की कितनी है तो 3 पी सबशेल की. ओके फाइन. तो ये सारी बातें हमें पता चली. उसके बाद में हम लोग आ गए डी सबशेल के ऊपर. अभी ध्यान देना डी सबशेल. अब डी सबशेल के लिए एल का वैल्यू क्या होता है 2. ठीक है. अगर एल का वैल्यू 2 है तो हम लोग मैग्नेटिक काउंटर नंबर बड़े आसानी से निकाल सकते हैं. हमें पता है मैग्नेटिक काउंटर नंबर जो होता है वो एजीमुथल काउंटर नंबर के ऊपर डिपेंड होता है. एजीमुथल काउंटर नंबर जो होता है वो प्रिंसिपल काउंटर नंबर के ऊपर डिपेंड होता है. हम लोगों ने ऑलरेडी पहले पढ़ चुका है. ठीक है. तो गाइस यहाँ पे मैग्नेटिक काउंटर नंबर के देखो आप कितने वैल्यू है 5.
इसका मतलब जो डी सबशेल है, डी ऑर्बिटल है, उसके जो डी ऑर्बिटल है वो 5 वेज से ओरिएंटेड हुए होंगे. 5 प्रकारे ते डी ऑर्बिटल ओरिएंट झालेले आहेत. आता ते पाचीच्या पाची प्रकार कुठले आहेत ते आपण बघू. मला म्हणायचं आहे की जो डी सबशेल आहे त्याच्यात टोटल आहे 10 इलेक्ट्रॉन. आता ह्या 10 इलेक्ट्रॉनचा शेप तुम्हाला, डी सबशेलचा शेप तुम्हाला माहिती आहे कसा आहे, डबल डंबेल. आता हा डबल डंबेल जे आहेत ते कशा प्रकारे ओरिएंटेड झाले आहेत ते सांगा. आता त्याला ओरिएंटेशनचे किती आहेत, 5 वे आहेत. आता ते कुठले कुठले 5 वे आपण ते स्टडी करणार आहे. क्लिअर गाईज? ओके. आता त्याच्यासाठी मला एक थोडा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे, तुम्ही तो नीट ऐका. मी एक छोटासा पार्ट इरेज करतो. 3D मध्ये मी ट्राय करतो तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही थोडं इमॅजिनेशन ठेवा. एक सेकंड. ओके, आता नीट लक्ष द्या गाईज. मी काय करतो, suppose x, this is y and this is z. So I'll try. गाइस तुम्ही इमॅजिन करा, मी 3 प्लेन तुमच्यासमोर काढले. 3 प्लेन 3D मध्ये इमॅजिन करा. हा प्लेन नीट बघा गाइस, हा जो प्लेन आहे हा प्लेन मध्ये एक्स ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस दिसून राहिली. या प्लेनमध्ये तुम्हाला एक्स ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस दिसून राहिली. तुम्ही मला याला म्हणणार एक्झॅक्ट प्लेन. अंडरस्टूड? हा बघा प्लेन, हा प्लेन. या प्लेनमध्ये तुम्हाला वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस दिसून राहिली. तुम्ही याला म्हणणार वाय झेड प्लेन. आणि हा समोरचा प्लेन बघा, हा वाला, याच्यात मला एक्स दिसून राहिला आणि वाय दिसून राहिला. तुम्ही याला म्हणणार एक्स वाय प्लेन. ठीक आहे. ॲज वी नो ॲटम इज 3D मॉडेल. आणि आता हा जो डी सबशेल आहे हा त्या 3D स्पेसमध्येच ओरिएंट झाला असणार. तर हा डिफरंट प्लेनमध्ये ओरिएंटेड झालेला आहे. जसं पी सबशेल हा डिफरंट ॲक्सिसवर ओरिएंटेड होता, तसा जो डी सबशेल आहे हा डिफरंट प्लेनमध्ये ओरिएंटेड झालेला आहे. तर जो डी ऑर्बिटल, नीट बघा, सगळ्यात पहिलं ऑर्बिटल सांगतो मी कुठे आहे. जो डी ऑर्बिटल एक्स वाय प्लेनमध्ये ओरिएंटेड झालेला आहे त्याला आपण म्हणणार डी एक्स वाय ऑर्बिटल. हा बघा डी एक्स वाय. सो मी एक 3D मध्ये ट्राय करतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. तर बघा हा मी तुमच्यासमोर एक्स वाय प्लेन काढला आणि या एक्स वाय प्लेनमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या मधात लोब्स आहेत. मधात आहे, एक्स आणि वाय ॲक्सिसच्या मधात लोब्स आहेत आणि हा अशा प्रकारे ओरिएंट झालेला आहे एक्स वाय प्लेनमध्ये. तर या ऑर्बिटलला आपण नाव दिलं डी एक्स वाय. तसाच सेकंड जो ऑर्बिटल आहे तो वाय झेड प्लेनमध्ये ओरिएंटेड झालेला आहे. वाय आणि झेड ॲक्सिसच्या मधात लोब्स आहेत. नीट बघा, हा जो आहे प्लेन काढला मी, हा वाय झेड प्लेन आहे. वाय आणि झेड इमॅजिन करा. आणि या वाय झेडच्या प्लेनच्या मधात तुमचे लूप्स आहेत. अंडरस्टूड? एक सेकंड. आय विल ट्राय इट लाईक, सी, आता हा झाला झेड ॲक्सिस, हा झाला वाय ॲक्सिस. नीट बघा, आता हा वाय झेड प्लेनमध्ये डी ऑर्बिटल ओरिएंटेड आहे तर आपण याला म्हणणार डी वाय झेड. एक्झॅक्टली तसंच असा डी ऑर्बिटल जो झेड एक्स प्लेनमध्ये ओरिएंटेड झाला आहे. नीट बघा, हा झेड एक्स प्लेन आहे. इथून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. हा झेड एक्स प्लेनमध्ये ओरिएंट झालेला आहे डी ऑर्बिटल, तर आपण याला म्हणणार डी एक्स झेड. तसंच डी ऑर्बिटल अगर तुमचा एक्स आणि वाय ॲक्सिसवर ओरिएंटेड असणार, म्हणजे डी ऑर्बिटल ओरिएंटेड ऑन एक्स अँड वाय ॲक्सिस, तर त्याला आपण डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणणार. आणि हा थोडा एक स्पेशल कॅटेगरीचा आहे ऑर्बिटल. याचा शेप असा आहे की हा इमॅजिन करा झेड ॲक्सिस. इमॅजिन करा झेड ॲक्सिस. एक जो आहे तो लोब असा आहे आणि दुसरा असा आहे आणि जो नेक्स्ट लोब आहे तो असा सराउंडेड आहे. इट इज अ स्पेशल कॅटेगरी. हा असा शेप आहे. तर त्या ऑर्बिटलला आपण नाव दिलं डी झेड स्क्वेअर. तर असे 5 ऑर्बिटल आहेत डी सबशेलमध्ये आणि त्या 5 ऑर्बिटलचे ओरिएंटेशन कसे आहेत हे तुमच्यासमोर रिप्रेझेंट झालेले आहेत. आणि विथ द हेल्प ऑफ आपण कोणाची मदत करून काढलं आहे, मॅग्नेटिक क्वांटम नंबर. म्हणून आपण म्हणतो मॅग्नेटिक क्वांटम नंबर हा ओरिएंटेशनची इन्फॉर्मेशन देते. आता गाईज हा तुमच्यासमोर एक आतला व्ह्यू होता की शेलच्या अंदर जे सबशेल आहेत त्यांचे शेप्स कसे असतात आणि ते सबशेल जे आहेत ते कशा प्रकारे ओरिएंटेड झालेले आहेत. तर याच्यावर तुम्हाला कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात ते आपण एक्झाम्समध्ये बघू
किंवा ते तुम्ही आपण पुढे हा फायनली लेसन झाल्यावर काही क्वेश्चन सॉल्व करू, त्याच्यात तुम्हाला कळेल की कसे क्वेश्चन विचारतात. आता इथं संपवलं आपण फर्स्ट टॉपिक, ज्याच्यात आपण बघितलं की कुठल्या थेअरीच्या बेसिसवर शेपची स्टडी झाली. हे बेसिकली शेप्स काय असतात, सबशेल काय असतात, सबशेल बघितलं. रुदरफोर्डची थेअरी काय होती, त्याच्यानंतर बोर्डचं म्हणणं काय होतं की न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन कुठेही फिरू शकत नाही, एक पर्टिक्युलर रिजन आहे, आणि अशा पर्टिक्युलर रिजन ज्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉनचे असण्याची शक्यता जास्त आहे त्याला आपण सबशेल नाव द्या. ओके. आणि आपण हळूहळू त्यांचे ओरिएंटेशन बघितले डिफरंट प्लेनमध्ये, डिफरंट ॲक्सिसमध्ये. ठीक आहे गाईज. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. सो आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. फक्त प्रश्न असाच आहे की इमॅजिनेशन खूप जास्त आहे, तर अगर एखादी कुठली गोष्ट नसणार कळली तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आणखी 3D चांगल्या प्रकारे काढून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. ओके गाईज, थँक्यू सो मच.